नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात खराखुरा मोकळेपणा आलाय असं म्हणायला हरकत नाही. तसं बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण आता मोकळं पडलंय का असं म्हणण्याची स्थिती सुद्धा आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये कोण काय भूमिका घेईल हे सांगता येत नाही. आता बरेच जण याला राजकीय दृष्ट्या तेरड्या वाटाघाटी, तडजोडी असला प्रकार म्हणतील. म्हणजे राजकारणात सत्तेवर यायचं असेल, म्हणजे राजकारण करायचं असतं निवडणुकीसाठी, निवडणुकीत यश मिळायला, निवडणूक लढवायच्या असतात सत्ता मिळवण्यासाठी, आणि त्यासाठी काही तडजोडी केल्या तर त्याला राजकीय वाटाघाटी असं समजावं आणि मग त्याला स्वीकारावं असं बऱ्याच जणांचं मत आहे. आपण ते गृहीत धरूया. असं असेल तरीही आपापल्या पक्षाची एक विचारधारा असते आणि त्या विचारधारेवर प्रत्येकजण टिकून असतात. तीच विचारधारा घेऊन जायची असते. इथे पावलागणिक विचारधारा जेव्हा बदलते तेव्हा मात्र जरासं आश्चर्य वाटतं. मी शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेविषयी बोलतोय. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा त्याला शिवसेनेच्या ऐवजी उपहासानं वसंत सेना म्हटलं जायचं. म्हणजे मुंबईत वसंतरावांनी शिवसेनेला बळ दिलं आणि त्यासाठीच ती स्थापन झाली अशा स्वरूपाची चर्चा आहे. आता ही वसंत सेना सुरुवातीला काँग्रेसच्या बाजूनं होती. म्हणजे काँग्रेसच्या मंडळींना ती सहकार्य करायची. अगदी बाळासाहेबांनी जेव्हा आणीबाणी लागू केली होती तेव्हा या आणीबाणीचं समर्थन केलं होतं. तुम्हाला आठवतही असेल, जेव्हा प्रतिभाताई पाटील देशाच्या राष्ट्रपती होऊ लागल्या तेव्हा मराठी माणूस राष्ट्रपती होणार असेल तर आमचा पाठिंबा आहे असं म्हणून प्रतिभा पाटलांना शिवसेनेनं पाठिंबा दिलेला होता. राष्ट्रपतीच्या ऐवजी राष्ट्राध्यक्ष असा शब्द शिवसेना वापरत होती. बाळासाहेबांनी तेव्हाही शिवसेनेला पाठिंबा दिलेला, काँग्रेसला पाठिंबा दिलेला होता. शिवसेना काँग्रेसच्या मागे खंबीरपणाने उभी राहिली होती. पुढे काळ बदलला, शिवसेनेला मित्रपक्ष मिळाला आणि भाजपच्या सोबत शिवसेना जाऊ लागली. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरती शिवसेना अगदीच जहरी अशा स्वरूपाची टीका करत होती. ते व्हिडिओ देखील समाज माध्यमांच्या मध्ये व्हायरल झालेले आहेत. शरद पवारांच्या विषयी स्वतः बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख झाल्यावर काय बोलत होते हे सगळ्या जगाने अनुभवलेलं आहे. म्हणजे शरद पवारांच्यासाठी अक्षरशः कोणताही शब्द उरला नव्हता अशी सगळी शब्द शिवसेनेनं वापरून टाकलेली होती. पुढे काळ बदलला आणि हेच पवार शिवसेनेच्या अगदी जवळचे झाले. म्हणजे संजय राऊतांनी तर शिवसेनेच्या मुखपत्रासाठी शरद पवारांची मुलाखत घेऊन एक शरद बाकी सगळे गारद अशा स्वरूपाचा कार्यक्रम तो केलेला होता. शरद पवार महाराष्ट्राला लागलेली कीड आहे असं म्हणणारी शिवसेना आता शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहेत असा सूर अळवू लागली होती. अगदी संजय राऊतांनी तर कितीतरी वेळेला शरद पवारांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो, ते आमचे नेते आहेत, ते महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते आहेत, ते देशाचे सर्वात मोठे नेते आहेत असं विधान भरपूर वेळेला केलेलं आहे. अगदी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि राज्याच्या कार्यकारी प्रमुखांनी सुद्धा अशा स्वरूपाची विधानं वारंवार केल्याचं आपल्या लक्षात येईल. मधल्या काळामध्ये संजय राऊतांनी UPAचं अध्यक्षपद शरद पवारांना मिळावं असं विधान देखील करून टाकलेलं होतं. म्हणजे UPAचं अध्यक्षपद शरद पवारांना मिळालं तर त्यांना आनंदच होईल असं ते म्हणाले होते. त्याआधी शरद पवारांनी UPAचं अध्यक्षपद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी, काँग्रेसच ओसाडगावची पाटीलकी असं म्हटलेलं होतं. म्हणजे गाव तो उद्ध्वस्त झालंय पण पाटीलकी शाबूत आहे असा शरद पवारांचा दावा होता. आणि यावेळी UPAला खंबीर करायचं असेल तर काँग्रेसनं पुढे यावं अशी भूमिका देखील शिवसेनेनं घेतलेली होती. संजय राऊतांनी खुलेपणानं ती भूमिका घेतली होती. मधल्या काळामध्ये ममता बॅनर्जी 2 वेळेला महाराष्ट्रामध्ये येऊन गेले आणि दोन्ही वेळेला त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुंबईत भेट झाली ती शरद पवारांची आणि आदित्य ठाकरेंची. यावेळेला UPA सोडून तिसरी कुठली आघाडी करता येऊ शकेल का यावर देखील जोरदार चर्चा झाली. शरद पवार, शिवसेना, ममता बॅनर्जी, आणखी काही पक्ष जसे उत्तर प्रदेशातला अखिलेश सिंह यांचा पक्ष, बिहारमधला लालू प्रसाद यांचा पक्ष, अशांना एकत्रित करून काही करता येऊ शकेल का आणि ते काँग्रेसशिवाय असेल का असा प्रयत्न चालू होता. त्यावेळेला शिवसेनेनं अशी भूमिका घेतली की हे काँग्रेसकडे असलेलं UPAचं अध्यक्षपद किंवा UPAचं नेतृत्व हा काही दैवगतीचा किंवा दैवी भाग नाही आहे. म्हणजे काँग्रेसनंच UPAचं नेतृत्व केलं पाहिजे हा काही दैवयोग नाही आहे
अशा स्वरूपाचं जाहीर लिखाण देखील शिवसेनेच्या वतीनं आपल्या मुखपत्रात करण्यात आलं होतं. यावर काँग्रेस जराशी आक्रमक झाली, अदळापट केली आणि शिवसेनेला आपली भूमिका बदलावी लागली की काय असा प्रश्न पडतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरेंचा शिवसेना या दोन पक्षात तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा अशी भूमिका असली तरीही या दोन्ही पक्षांच्या मोत्यांना ज्यांनी माळेचं रूप दिलं आहे तो दोरा म्हणजे काँग्रेस पार्टी आहे. म्हणजे काँग्रेस जर यातून बाजूला सरकली तर यांचं माळ होतच नाही, हे वेगवेगळे विखुरलेले मोती बनून जातील. ही गोष्ट महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. कारण शिवसेना मग राष्ट्रवादी काँग्रेस यांचं दोघांचं मिळून संख्याबळ इतकं नक्कीच नाही आहे की ते सरकार टिकवू शकतील, सरकार चालवू शकतील. काँग्रेस यातला अविभाज्य भाग आहे. काँग्रेसवरची टीका केली म्हणून काँग्रेसचं अध्यक्षपद जाणार हे लक्षात येताच संजय राऊतांनी आणि शिवसेनेनं जी काही पलटी मारली आहे ना ती आश्चर्यकारक आहे. म्हणजे थेट संजय राऊत तर दिल्लीला अधिवेशनाच्या निमित्ताने गेले आणि त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या गाठी भेटीला सुरुवात केली. अगदी राहुल गांधी, सोनिया गांधी, अमुक तमुक सगळ्यांच्या भेटी घ्यायचं ठरवलं आणि जाहीर विधानं करायला देखील सुरुवात झाली की विरोधी पक्ष असेल तर तो काँग्रेसशिवाय विरोधी पक्षांची आघाडी करता येणं शक्यच नाही. म्हणजे काँग्रेस सोडून तुम्हाला काही करता येणार नाही असं शिवसेना जाहीरपणे भूमिका घेऊ लागली. खरं तर ही कोलांटवडी होती. एकीकडं काँग्रेसला मिळालेलं UPAचं नेतृत्व हा दैवयोग नाही किंवा हे दैवी योजना नाही असं म्हणणारी शिवसेना आता काँग्रेसशिवाय नाहीच असं म्हणू लागली. यातच सगळं काही आलं. म्हणजे अगदी सोनियांच्या दरबारी जाऊन नेत्यांच्या भेटी घेण्याचं सत्र देखील सुरू झालेलं आहे. सरकार वाचवायचं असेल तर हे करणं आवश्यक आहे याची जाणीव शिवसेनेला झालेली आहे आणि याच जाणीवेतून शिवसेना अशा स्वरूपाची कृती करू लागलेली आहे. म्हणजे आधी शरद पवारांच्या दारात बसून त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव असले श्लोक गायचे. तिथून उठायचं. सोनिया गांधींना राग आला की पुन्हा त्वमेव माता च पिता त्वमेव हा मंत्र सोनिया गांधींच्या दारात बसून म्हणायचा. अशा स्वरूपाची पलटू वृत्ती शिवसेनेनं सुरू केलेली आहे. आता याला विचारधारा म्हणायचं का अविचारधारा हे आता लोकांनीच ठरवायची वेळ आलेली आहे. सत्ता टिकवण्यासाठी वाटेल ते बदल विचारात भूमिकात करण्याचं काम आता शिवसेना करू लागलेली आहे. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.